जय शिवराय मैत्रिणींनो. आज घरातली कामं आवरून बघा गावी जायला निघाले. ऊन तर बघताय खूप होतं, पण काय जाणं जरुरी होतं. आयुषला पोहायला तर शिकवलं, पण बघा तो सुट्टी एक दिवस जरी असली ना, तो माझ्या एवढं मला आराम करून देत नाही बघा. मग काय निघालो आणि जाताना मला चटणी आता बनवायची आहे. त्यामुळं मग जाताना एका मिरच्याच्या दुकानामध्ये म्हटलं थांबायचं. मग तिथं मग म्हटले मिरच्या घ्यायच्या. मग आम्ही मिरच्या बघा मी बघत होते कशा आहेत मिरच्या काय आहेत. पण ह्यावेळेला खरंच खूप म्हणजे दर वाढलेत. तरी आता काय पर्याय नाही आहे मिरच्या घेतल्याशिवाय, कारण चटणी तर करावी लागेल. मग मिरच्या घेतल्या मी आणि मग पुढचा प्रवास सुरू केला. आणि बघा आयुषनं इथं जाताना आम्ही की नाही म्हणजे शॉर्टकट म्हटला चल जाऊयात मम्मा म्हणून, कारण तिकडच्या रोडचं काम चालू असल्यामुळे शॉर्टकटनं आम्ही निघालो. आणि जाताना मला खूप भीती वाटत होती, पण हा काय म्हणे नाही आपण जायचंच या रोडने. आणि जरा बिबट्याची भीती असल्यामुळे मी नको म्हणत होते त्याला, पण काय तो ऐकेनाच झालाय. म्हणे डर के आगे जीते, चल मम्मा जाऊया तिकडूनच म्हणून. मग आम्ही निघालो. आमचं ग्रामदैवत मग महादेवाचं दर्शन घेतलं बाहेरूनच आणि मग घरी गेलो. मग जाताना आम्ही आंबे घेऊन गेले होते. मग मस्तपैकी बघा म्हटलं ताईंना पण भेटलं नाही आमरस वगैरे करायला. मग म्हटलं आमरस करून घ्यावं. मग आमरस करून घेतला. मस्त छान झालेला आमरस. मग ठेवून दिला तसाच आणि मग आयुषला पोहायला घेऊन गेले. आणि बघा पोहायला तर ह्याला शिकवलं, पण तो एवढा म्हणजे हट्टी झालाय ना, तो निघतच नाही बघा ह्याच्यातून बाहेर. आणि मग त्याला जबरदस्ती ओरडून बाहेर काढलं. घरी आलो, जेवण मस्तपैकी केलं. असा होता माझा दिवस.